मैं सिपाही पांगड़ सूरज आज मेरे घर पर हमला हुआ। तर जय हिंद सगळ्यांना। अगोदर हा व्हिडिओ बघा। आज मेरे बच्चा, मेरी बीवी, मेरी माँ, मेरे भाई, मेरा छोटा भाई, मेरा बाप, ये मेरा बड़ा भाई है, थोड़ा सबको हमें बेतरतीब मारा है हमें। एवढी गंभीर घटना आहे आणि कुठं काहीच न्यूजला नाही ना, कुठं चॅनलवर नाही ना, कुठं पेपरमध्ये नाही, काहीच नाही। काय प्रकरण आहे नेमका? इंडियन आर्मीचा जवान आहे, त्याला या गावकऱ्यांनी ठराविक टोळीने तुम्ही त्या जवानाला मारहाण केली, तिथं रक्तबंबाळ केला, त्याचा अख्खा परिवार रक्तबंबाळ केला, लहान लहान लेकर, काही पण कारण असो, पण जवानाला मारहाण करणं योग्य नाहीये म्हणजे नाहीये। तुम्हीच साल्यांनो भाडब्यांनो तुमच्यासाठी तो देशाच्या सीमेवर लढतोय, रात्रंदिवस तिथं चटणी भाकर खाऊन, भाकर मिळत नाही, काही पालापाचोळा खाऊन तो तिथं तुमच्यासाठी गांडू लोकांसाठी लढतोय भाडब्यांनो। तुम्ही ना असे बॉम्ब लावून पाकिस्तानमध्ये सोडून दिले पाहिजे भाडब्यान। पुऱ्या गावासाठी सांगतो मी, जर सगळ्या गावाने मारहाण केली असेल सगळ्या गावासाठी आहे, आणि जर ठराविक ग्रुपने केली असेल तर त्या ग्रुपसाठी आहे। मग जर न्यूजला नाही ना, चॅनलवर नाही ना, टीव्हीवर नाही, हे मी जेव्हा माझ्या समोर व्हिडिओ अचानक आला ना, रावले गेलं नाही म्हणून बोलतोय। आणि जे पण त्या जवानाच्या हेडच्या सीईओला विनंती आहे, सर ही गंभीर घटना आहे, उद्या चालून तुमच्यावर तुम्ही एकच असे होतात, देशातले सर्वोत्तम एकच होतात, आहे राहणार आहे तुमच्यावर, सगळ्या देशाचा, सगळ्या राष्ट्राचा, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे तुमच्यावर, प्रत्येकाला अभिमान आहे। आणि तुमच्यावरच जो विश्वास आज टिकून आहे ना, फक्त इंडियन आर्मी नाव घेतलं ना, सगळ्या गोष्टी संपून जातात तिथं। हलक्यात घेऊ नका, दाखवून द्या, गाव असेल कोणी असेल, असे गांडू लोक तुमच्यावर सवाल उचतील, तुमच्या जवानाला मारहाण करतील। तो फक्त तुम्ही एक जा ना, या लोकांना सांगणं आहे, तुमच्या एवढा बुडा दम आहे ना, त्याच्या विरोधात एक जाण लढाला, एक जा, दोन जा, जर त्यांना नाही चिरून फेकले ना, 5-5 तुकडे करून फेकले ना, मग मला सांगा, मी चांगलं ओळखतो भारतीय सैन्याला, एवढा दम आहे ना त्यांच्यात, तुमच्यासारखे ना, तो शांत आहे परिवारामुळे। जर एकटा असता ना, अख्ख्या गावासोबत बी लढला असता, पण परिवारामुळे शांत आहे तो, आणि त्याची तुम्ही मजबुरीचा फायदा घेतला आणि त्याला मारहाण केली। बिलकुल प्रकरण खूप गंभीर आहे, सिरियस आहे। या सगळ्यांना विनंती आहे, व्हिडिओ या जवानाचा देशभर गाजवला पाहिजे, यांच्या सीईओ पर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, आणि हात जोडून नम्र विनंती इंडियन आर्मीला, हे प्रकरण गंभीर घ्या। उद्या असे दांडू पांडू येऊन तुमच्यावर बोटं उघडतील, हे सोडायचे नाही। यांनी आज तुम्हाला तुमच्या एका जवानाला रक्तबंबाळ केलं, त्याच्या परिवाराला रक्तबंबाळ केलं ना, अख्खा गाव उडून द्या, काही हरकत नाही। असे फालतू लोक लागत नाही आपल्या देशामध्ये, काही गरज नाही अशा समाजाचे की ते एका भारतीय सैन्याला समजू शकत नाही। हा व्हिडिओ सगळीकडे पाठवा, आणि या सीईओ पर्यंत, यांच्या टीम जे पण असेल इंडियन आर्मीच्या, या अधिकाऱ्यांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे। कोणाचाच विरोध होणार नाही, कोणाचाच महाराष्ट्रातून, भारतातून कोणाचाच विरोध होणार नाही, अख्खं गाव उडून द्या, काही हरकत नाही। पण असे गांडू लोक लागत नाही की ज्या एवढं जवानाच्या अख्ख्या परिवार काय लहान लहान लेकरं सोडले नाही यांनी। गाववाल्यानं तुम्हाला लाज वाटली पाहिजे, भाकरी खाता का शेण खाता याची जाणीव नाही तुम्हाला। आग सणसण करते की तुमच्यासारख्या आमच्यासारख्या गांडू लोकांसाठी तो तिथं रात्रंदिवस आहे ना, सीमेवर एवढ्या मरणाच्या 24 तास मरणाच्या दारात उभा आहे। कोणासाठी असे गांडू फडबीच्यानो तुम्ही त्याला असं मारहाण करताय? प्रकरण गंभीर आहे, सगळ्यांना, सरकारला, पोलिसांना, सगळ्यांना विनंती आहे, प्रकरण सिरियस घ्या, काय त्याचा चौकशी करा, खुलासा करा, कुठंच पेपरला न्यूज नाही, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये।